महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहणारा एक मुलगा होता। 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी होतं। शिक्षणामध्ये त्याचं मन लागत नसल्यामुळं त्यानं शाळेचं देखील पूर्ण शिक्षण घेतलेलं नव्हतं। पण मात्र लहान असतानाच त्याला मोठं व्हायची स्वप्न पडू लागली होती। याच्यामध्ये आपले बी मोठमोठं घरं असले पाहिजे, बंगले असले पाहिजे, मोठमोठ्या गाड्या असल्या पाहिजे असे स्वप्न त्यांनी पाहिलेले होते आणि ते सगळं पूर्ण करण्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा केलेली होती। पण मात्र मार्ग निवडला होता तो म्हणजे चुकीचा आणि चोरी करण्याचा। एक अल्पवयीन पोरग 18 वर्षापेक्षा कमी वयाचं मोठमोठ्याले स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोऱ्या करायला सुरुवात करतो। सुरुवातीला चोऱ्या करण्याचा त्याला अनुभव नसल्यामुळं पोलिस त्याला पकडतात आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करतात। आता अल्पवयीन असल्यामुळं कारवाई होणार, त्याची सुधारगृहात पाठवणार। पण मात्र त्या ठिकाणाहून सुटल्यानंतर तो आता सुधरेल मग सुधरेल असं अनेकांना वाटत होतं। पण मात्र तो सुटून आल्यानंतर त्याच्यात सुधारणा व्हायचं सोडून तो जास्तच बदलच होता आणि काही वर्षांमध्येच कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली होती आणि त्या सगळ्या प्रॉपर्टी कमवत असताना त्याला बाईचा सुद्धा नाद लागलेला होता। अभिनेत्रींवर, हिरोईनवर त्यानं पैसे सुद्धा खर्च केले होते। बघता बघता राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामधल्या विविध राज्यामध्ये त्यांनी चोऱ्या करायला सुरुवात केली होती आणि सगळीकडेच त्याच्या नावाची दहशत सुद्धा पसरलेली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। आता सोलापूर जिल्ह्यामधून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात होते। पण मात्र या संपूर्ण गोष्टीला खरी सुरुवात होते ती म्हणजे 2003 पासून। सोलापूर जिल्ह्यातला एक तरुण आहे 2003 सालचा, त्याचं नाव आहे यश स्वामी। यश स्वामी हा बालपणीच म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असतानाच त्यानं 2003 मध्ये चोऱ्या करायला सुरुवात केली होती आणि चोऱ्या स्वीकारायला सुरुवात केल्यामुळं त्याच्यावर कारवाई सुद्धा केलेली होती। पोलिसांनी त्याला त्यावेळी अटक सुद्धा केली। पण मात्र बाल सुधारगृहात त्याला पाठवलेलं होतं, त्याच्यात सुधारणा होईल असं वाटत होतं। पण सुटून आल्यावर सुद्धा त्यानं चोऱ्याच करायला सुरुवात केली आणि बघता बघता 2009 पर्यंत त्यांनी कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी सुद्धा कमवलेली होती। त्यानं मोठे पैसे सुद्धा कमवलेले होते चोरीच्या माध्यमातून। एक तर ते चोर कोणाला सापडतही नव्हता, चोरी नेमकी कोणी केली हे सुद्धा समजत नव्हतं। त्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यानं एकट्यानं चोरी करायचं। तो कुठेही जाताना एकटा चोरी करायचा आणि असे घर शोधायचा ज्या घरामध्ये कोणी सुद्धा राहत नाही, म्हणजे कोणी त्या घरामध्ये सध्या नाही, ते कुठंतरी गावाला गेलेत, काही गेलेत, ज्या घरामध्ये कोणी नाही अशा घरामध्ये जाऊन तो चोरी करायचा आणि चोरी करून फरार व्हायचा, पसार व्हायचा, लगेच कपडे बदलायचा, वेषांतर करायचा आणि फरार व्हायचा आणि चोरलेली रक्कम घेऊन गायब व्हायचा। तो कोणाला सापडतच नव्हता आणि मग यामुळं तो ओळखू येत नव्हता। बघता बघता तो अशाच पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण करत गेला। 2016 मध्ये त्यानं गुजरातमध्ये सुद्धा एक मोठी चोरी केली। पण मात्र गुजरात पोलिसांनी त्याला तात्काळ त्या ठिकाणी अटक केली आणि जेलमध्ये टाकलं। आता जेलमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली। पण मात्र जेलमधून सुटल्यानंतर आता तरी ते सुधरण असं त्यांना वाटलं, पण मात्र तरी काही केल्या तो सुधारला नाही। त्याच्यानंतर तो बंगळुरूला गेला आणि बंगळुरूला गेल्यानंतर तिथं सुद्धा चोऱ्याच करू लागला। पण मात्र हे सगळं करत असताना 2014 ते 2015 या दरम्यान त्यानं एका अभिनेत्रीला सुद्धा डेट केलं होतं। एका अभिनेत्रीच्या प्रेमात सुद्धा तो पडला होता आणि तिच्यासाठी कोलकात्यामध्ये 3 कोटी रुपयाचं घर सुद्धा खरेदी केलेलं होतं आणि तिला ते घर सुद्धा गिफ्ट दिलेलं होतं। आणि या सगळ्या चोरी करण्यासाठी तो काही महिलांवर सुद्धा पैसे खर्च करत होता, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मोठमोठ्या पार्ट्या सुद्धा देत होता। अशा पद्धतीचा नाद त्याला लागलेला होता। त्याच पद्धतीनं त्यानं बंगळुरूमधील एका ठिकाणी 14 लाख रुपयाची चोरी 9 जानेवारी 2025ला केली होती। बंगळुरूमधील मारुती नगरमध्ये 9 जानेवारी 2025ला 14 लाख रुपयाची चोरी त्यानं केली। त्याच्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने होते, ते दागिने त्यानं चोरले आणि तो थेट पसार झाला, फरार झाला, सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन लपला। आता बंगळुरू पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला तेव्हा समजलं की तो याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे। देशातल्या विविध राज्यामध्ये त्याने आतापर्यंत चोरी केलेली आहे। मग पोलिसांनी शोध घेऊन अखेर
3 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापूरमधून त्या चोराला अटक केली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे। इथून पुढं तरी ते सुधरेल असं पोलिसांकडून सांगितलं जातं। पण मात्र ज्या पद्धतीनं त्या चोराला बायांचा नाद लागल्यामुळं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।